परमेश्वरस्य साक्षादिया साक्षात् अधीश्वरमियां शरणं रमेशं स्थानावतो सौम्योगनस्तु वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति। हरि ओम। दुसरा अध्याय पहिला श्लोक अर्धवट झालाय. येषो पहिला श्लोक पूर्ण झाला. वसिष्ठो वसताम उत्तम. हम्म, वसिष्ठो वसताम उत्तम अभ्य हो अभ्यपवयत. ते झालं. हे एवढं झाल्याच्या पुढचं घ्यायचा श्लोक म्हणजे ठीक टीका. आहे. वामदेवः पुरुषो भद्रः वसिष्ठो वसताम् उत्तमः अध्यपवयत पवयामास संसारात् तद्विख्यातं तद्विष्णुआख्यं ब्रह्म सूक्तान्यबोधयति अवोचत इति सूक्तनामकं कृतवत्. विश्वामित्र वगैरे सगळ्या देवतांच्या बद्दल ऋषींच्या बद्दल सांगून वशिष्ठाच्या बद्दल सांगायला विश्वामित्र आसीत् विश्व वगैरे ते सांगितलं. संदेवानुब्रुवन्त सर्वेषां वाम इति तं यत् देवाः अब्रुवन् अयं वै नः सर्वेषां वाम इति तस्मात् वामदेवस्तस्मात् वाम इत्याचक्षते तैदं सर्वं पाप्मनो अत्रायत यदिदं किञ्च यदिदं सर्वम् आप्मनो अत्रायत यदिदं किञ्च तस्मात् तस्मात् अत्र यस्तस्मात् अत्र इत्याचक्षते इत्यादि. तद् विष्णुआख्यं ब्रह्म सूक्तान्यवोचत इति सूक्तानि अवोचत. विष्णू शब्दवाच्य असणारा वशिष्ठामध्ये असणारा जो परमात्माचा रूप आहे की नाही सूक्तामध्ये अंतर्यामी असणारा तो सगळे सूक्ताच्या बद्दल सांगितलं. सूक्त नामक प्रभाव अभावात म्हणून त्या परमात्म्याला सूक्त सूक्त म्हणतात. बत इत्यास्वाद बत इत्यास्वादने बता म्हणून आहेत. बता शब्दाचा अर्थ काय आस्वादने आस्वादन घेणे त्याबद्दल लिहिले. तस्मात् वशिष्ठ इत्याचक्षते एतमेव सन्तम् तैदं सर्वम् अभिप्रागात् यदिदं किञ्च यदिदं सर्वम् अभिप्रागात् यदिदं किञ्च तस्मात् प्रगाथास्तस्मात् प्रगाथा इत्याचक्षते एवमेत एतमेव सन्तम्. म्हणून तिसरा ह्याच्यात दिलं य इदं सर्वम् अभ्युपवयत यदिदं किञ्च स इदं सर्वम् अभ्युपवयत यदिदं किञ्च तस्मात् पावमान्यस्तस्मात् पावमान्ये इत्याचक्षते आचक्षत एतमेव सन्तम्. सोऽब्रवीत् अहमिदं सर्वम् असानि यच्च क्षुद्रं यच्च महदिति ते क्षुद्रसूक्ताश्च अभवन् महासूक्ताश्च तस्मात् क्षुद्रसूक्तास्तस्मात् सूक्ता इत्याचक्षते एतमेव सन्तम्. सूक्तं बत अवोचत इति सातव्या ह्याच्यात आहे. सूक्तं बत अवोचत इति म्हणून बत म्हणून इथं वापरलेलं आहे. त्याचा अर्थ सांगा. स्वात्मैव स्वयं सूक्तं सुष्ठु उक्तम इति वा. सूक्त कशाला म्हणायचं आपल्या स्वरूपाला आपणच होऊन आपण होऊनच
चांगल्या रीतीने समजून कळवून देतो याकरता सूक्त. इदं सर्वं परिपूर्ण, हे सगळं परिपूर्ण झालेलं आहे. तन अहम अल्प प्राणीशो प्रविश्य, मी अल्प प्राण्यांच्या मध्ये प्रविष्ट होऊन सूक्ष्म रूपाने राहून महाप्राण्यांच्या मध्ये महारूपाने राहून मी तिथं सगळ्या लोकांना चांगल्या रीतीने कळवून देतो म्हणून सूक्त म्हणतो. भगवान अब्रवीत, भगवंताने असं सांगितलं, तस्मात क्षुद्रो असा मी क्षुद्र रूपाने देखील असतो असा नित्युक्तत्वात क्षुद्र सूक्त असते. क्षुद्र प्राणी स्थिता भगवत स्वरूप संघा क्षुद्र प्राण्यामध्ये राहून जे सांगितलेले विषय असतात, मंत्र असतात, ते सगळे क्षुद्र प्राण्यामध्ये राहून दाखवलेले असतात. याकरता ते भगवत स्वरूपच दाखवून देत असतात तुम्ही सांगा. महानसानी इत्युक्त महासूक्त, मी महत्तर रूपाने कळाव त्या लोकांना म्हणून याकरता महान म्हणून महासूक्त म्हणून म्हणतात. महाप्राणी स्थिता सूक्ष्म रूपत्वादेव क्षुद्र नाम भगवान, सूक्ष्म रूपाने असं परमात्मा म्हणून क्षुद्र नावाने वाक्य असतो. तर तो सामर्थ्याल्पत्वात, त्यामुळे परमात्म्यामध्ये सामर्थ्य कमी असतं त्या ठिकाणी, म्हणून त्याला क्षुद्र म्हणावा असं नाहीये. क्षुद्र रूपाने म्हणजे सूक्ष्म रूपाने नाही. सामर्थ्यादि गुणेषु कश्चित विशेषो भगवत रूपेषु, सामर्थ्यादिक गुणामध्ये कधी भगवत रूपामध्ये त्याच्यामध्ये विशिष्टता वगैरे असते असं समजून. एप्य प्राणीभ्यो गतवान इति ऋक, त्या प्राण्यामध्ये गेलेला असून त्याला ऋक ऋक गच्छती ही मरणकाळ, मरण समोर आलं असतं ना. गच्छती ही मरणकार्य, मरण काळाच्या वेळेस तो दिसून निघून जातो म्हणून याकरता ऋक म्हणतात. ब्रह्मणा संपरित्यक्तो श्रुत मृत इत्युच्यते. मृत मृ आहे ना त्याच्यात, ऋत शब्दाने वाच्य असतं. ऋक ऋक असलेला ऋत म्हणजे जेव्हा संपरित्यक्त हा ब्रह्मणा संपरित्यक्ता, ब्रह्मदेवाला वायुदेवाला बरोबर घेऊन सोडून देतो की नाही, त्यावेळेस या देहाला सोडला असताना तो जेव्हा परमात्मा ह्या देहाला सोडून जातो त्यावेळेस मृत म्हणतो. भारतामध्ये सांगितले, म्रियमाणमिमं जीवं वासुदेवादिदेवताः त्यक्त्वा भागेन गच्छन्ति भागतो अनुव्रजन्ति तम्. वासुदेवादिक सगळे देवता मरत असणाऱ्या जीवापासून हळूहळू सोडून भागशः एक एक जण निघून जात असतो. गतैर भागैरपि पुनः भागशः निघून गेल्यानंतर पुनः पुनः विषययोर्भोग सिद्धे, पुन्हा त्या जीवाला भोग सिद्ध करून द्यावे, भोग आणून द्यावे, त्याकरता क्रमाने मग पुन्हा दुसरा जन्म घेताना ते भागशः प्रवेश होतात. भोग्य लोक मनुप्राप्तम तस्मात स्वप्नवदंतरा, म्हणजे भोग्य असणाऱ्या ह्या लोकांमध्ये सगळेजण म्हणून येतात. म्हणून स्वप्नवत अंतर आहे. एखादं स्वप्न कसं बोलतं तसं आतमध्ये त्याला भोग घेत असलेलं, सोडत असलेलं सगळं दिसत असत. अर्च गती पूजनयो, अर्च धातू जो आहे की नाही, गती आणि पूजा ह्या दोन अर्थाने वापरलं जात. ऋगतौ इति धातू, धातू काय आहे, ऋगतौ म्हणून धातू आहे. ऋ म्हणजे काय, जाणणे समजणे, त्या अर्थाने ऋ धातू आहे. अर्च म्हणजे च चांगल्या रीतीने, अर म्हणजे ऋ, च म्हणजे चयन, म्हणजे ज्ञानासाठी प्रयत्न करणे ह्याला अर्च म्हणतो. सर्वेभ्यो अर्थेभ्यः स्थानेभ्यः शरीरेभ्यो गतवान इत्यर्थ अर्थचहा, सगळ्या अर्थापासून, पदार्थापासून, स्थानापासून, शरीरापासून जातो याकरता त्या अर्थाने नित्य अर्धर्चहा, नित्य अर्धा ऋचा म्हणजे अर्धी प्रार्थना पूजा वगैरे इत्यादी करत असतो.
सर्वाणी भूतान्यपादी, सगळ्या प्राण्यांना त्यांनी अपादी म्हणजे स्वीकार करून घेतलेलं आहे. पदगत धारण करणे किंवा सगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी राहत असतो. तस्मात पद म्हणून त्याचं नाव आहे. अधिकम क्षरती ते अक्षर, अक्षर शब्दाने काय वाच्य आहे परमात्मा, म्हणजे जास्त रीतीने नष्ट होतो, खाली निघून जातो, याकरता अक्षर. अधिकम क्षरती ते अक्षर. क्षरण नाम, क्षरण शब्दाचा अर्थ काय, संततदान, संतत रीतीने वारंवार देत राहणे, त्याला क्षरण म्हणतात. क्षरण म्हणजे काय, कधी गळणे. क्षर विनाश संतत दानय म्हणून धातूचा अर्थ आहे. क्षर धातूचा अर्थ विनाश संतत दान देणे, याला क्षर म्हणतात. पैसे कसे जातात, क्षरती. क्षरती म्हणजे काय, ते लोकांना दान देऊन देऊन जातो. अजून एक काय, क्षरती म्हणजे दान दे. पहा, अक्षर जे आहे की नाही, किंवा हे दुसऱ्या लोकांना समजवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी ते तोंडातून बाहेर गळत, बाहेर पडतं, याकरता अक्षर काय म्हणतात. एवं ऋषीषु शब्देषु च, याप्रमाणे ऋषीच्या मध्ये शब्दामध्ये देखील व्यवहारीयमानानि सर्वाणी नामानी, व्यवहारामध्ये म्हणजे व्यवहारामध्ये आणले जाणारे जे काही सर्व नाम आहेत की नाही, ते सगळे विष्णू परमात्म्याचे वाच्य आहे. परमात्म्याचाच महिमा दाखवतो. त्या सगळ्या शब्दांनी विष्णू परमात्मा एकटाच मुख्यतः वाच्य आहे. किंवा देवता नामाने, मग तसा असताना देवतांच्या नावाने देखील तोच वाच्य आहे म्हणून असं कशावर नाही होऊ शकणार. किंवा देवता नामानी असं सांगितलं आहे. म्हणजे सगळ्या देवतांच्या नावाने देखील तोच वाच्य आहे असं म्हणा. एवढंच नाही, सगळंच वाच्य आहे. सूक्तम बत अवोचत इति, सूक्तमोद तस्मात् सूक्तम तस्मात् सूक्तमित्याचक्षते एवं एतमेव संतम. भाषा म्हणजे याच्यामध्ये उपनिषदामध्ये एष वा ऋगेश एषः एभ्यः सर्वेभ्यः भूतेभ्यो अर्चत, असं यदेभ्यः सर्वेभ्यो भूतेभ्यो अर्चत तस्मात् ऋक् इत्याचक्षते इत्ये एतमेव संतम. म्हणून त्या परमात्म्याला ऋक् सगळे सारा म्हणतात ते सांग. एष वा अर्धर्च, एष हेभ्यः सर्वेभ्यो अर्धैः अर्धेभ्यो अर्चत, स यदेभ्यः सर्वेभ्यो अर्धेभ्यो अर्चत तस्मात् अर्धर्च तस्मात् इत्यादि. परमात्मा सगळ्यांच्या देवतांच्या प्राण्यांच्या कडून देखील अर्ध्या अर्ध्या मंत्राने थोडं थोडं म्हणा अर्चला जातो, अर्चना करतात की. त्यामुळे ठीक आहे. आपण आता पूजा करत असतो, पूजा करत असताना काय होत आहे की मंत्र पूर्ण म्हणणं होत नाही आपल्याला. पूर्ण मंत्र नाही झालं की लगेच तेवढा तिथल्यात सोडून देतो. जसं वायुदेवाना अभिषेक करत असताना वायुस्तुती म्हणत असतो. वायुस्तुती म्हणत असताना आपण वायुस्तुती पूर्ण होऊस तर अभिषेक करत, उशीर झालेला असते म्हणून काय करतो, बस जेवढे श्लोक झाले तेवढे श्लोक म्हणून संपवून टाकतो. ते जे काही अर्चना करण्याची पद्धत आहे की नाही, त्याच्यामध्ये पूर्ण होतच नाही, आपण करणंच होत. पवमान अभिषेक असतो, हा पवमान अभिषेकाला असतो तर उशीर होतो म्हणून काय करतात, बस एक अध्याय करून टाकून टाकतो. मग आपण सगळे लोक कसे करतो, अर्धा ऋचा म्हणत असते, अर्धा म्हणजे अर्धा अर्धवटपणे, पण तरी ते केलेलं सगळं परमात्म्याला पोहोचत असतो. तस्मात् ऋगित्याचक्षते तेभ्या सर्वेभ्यो भूतेभ्यो अर्चते. सगळे प्राणी लोक त्याची अर्चना तरी करतात की नाही, या करतात ते अर्ध ऋच ऋक म्हणून म्हणतात. अथवा अर्धर्च एषते हेभ्यः सर्वेभ्यो अर्धेभ्यो अर्चत, स एतेभ्यः सर्वेभ्यो अर्धेभ्यो अर्चत तस्मात् अर्धर्च तस्मात् अर्धर्च इत्याचक्षते एतमेव संतम. त्या परमात्म्याचीच उपासना करतात ना, म्हणून ते अर्धर्च जरी झालं तरी देखील ते मनुष्याने केलेलं परमात्म्याला पोचतंय. एष वै पदम एष हि इमानि सर्वाणि भूतानि पादी, या पादी स
यदिमानि सर्वाणि भूतानि पादी तस्मात् तस्मात् इत्याचक्षते वसंतम। हा परमात्मा एष वै पदम एष हिमानी, परमात्म्याला पद देखील म्हणतात बरं का. अर्धशः पदशः पच्छः म्हणून म्हणतात. हा म्हणजे भागवत देखील वाक्य आहे. भागवतामध्ये देखील नित्यम भागवतोद्भवम म्हणून नित्य भागवतातील श्लोक वाचा. पच्चा हा अर्धशः म्हणजे एक पाद जरी वाचलं तरी बस. श्लोकार्थम श्लोक पादम वा नित्यम भागवतोद्भवम म्हणून वाक्य आहे. म्हणजे भागवतातील श्लोक एक पूर्ण श्लोक म्हणा किंवा अर्धा श्लोक म्हणा किंवा पादशः म्हणा, थोडा रोजच्या रोज म्हणलं तर पुरे पुण्य सगळा प्राप्त होत, त्याला पुण्य प्राप्त होत. म्हणून हे असल्या कारणाने रोजच्या रोज जेवढं होईल तेवढं म्हणावं. तुम्ही मठामध्ये पाहतात काय आहे? द्वादश स्तोत्र नैवेद्याच्या वेळेस म्हणतात. काय संपूर्ण द्वादश स्तोत्र म्हणत नसतात, वेळ बघतात. बस पहिला अध्याय, चौथा अध्याय, तिसरा अध्याय, कुठं कुठेही कोणताही म्हणतात. एखादा अध्याय झाला तर पुढे म्हणतात, पूर्ण म्हणत नाही. त्याप्रमाणे अर्धा थोडं म्हणलं तरी पुरे. हा अर्ध म्हणलं तरी देखील तिथं जाऊन पोहोच. अर्धेभ्यो अर्धेभ्यो अर्चत तस्मात् अर्धच तस्मात् अर्धच इत्यादी म्हणून हे जे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ना, अर्धर्थ शब्दाचा अर्थ ते असं समजून घ्यावा सांगितलंय. एष वा अर्धर्थ एष ह्येभ्यः सर्वेभ्यो अर्धेभ्यो अर्चत सैरेभ्यः सर्वेभ्यो अर्धेभ्यो अर्चत तस्मात् अर्धच तस्मात् अर्धच इत्याचक्षते एतमेव सन्तम्। एष वै परमेश हीमानि सर्वाणि भूतानि पादि स यदि सा यदि इमानि सर्वाणि भूतानि पादी तस्मात पादशः पाद म्हणजे पायामध्ये जसं शरीर पूर्ण असलं तरी देखील पाय लागू म्हणतो आपण. पायावर नमस्कार करावा म्हणतात. संपूर्ण शरीराला नमस्कार करावा असं काही नाहीये. पादशः पाद नमस्कार, पायाला नमस्कार केला किंवा पूर्ण नमस्कार केला म्हणून ध्येयं सदा परिभवघ्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चि बुधं शरण्यं मृत्यात्यहं प्रणतपाल भवाब्धिपोतं वंदामहे पुरुषते चरणारविंदम. त्याच्यामध्ये परमात्म्याचे चरणारविंदाचं सांगितलं. लक्ष्मीदेवी देखील परमात्म्याचे पाय धावत बसते. हे कुठं देखते? संपूर्ण अंग धावत बसलेले नाही, पाय धावत. म्हणून पादशः म्हणजे शब्दाचा अर्थ पाद म्हणजे एक थोडा भाग. ठीक आहे. एष वै पदमेव हीमानि सर्वाणि भूतानि पादि यदि सर्वाणि भूतानि तस्मात् पदम. पादी म्हणजे पालन करतो, पायापासून सगळ्यांचं पालन करतो याकरता पाद. पदम तस्मात् पदम इत्याचक्षते एतमेव संतम. ह्या परमात्म्याला पद असं म्हणायचं का? तस्मात् पदम इत्याचक्षते एतमेव संतम. हे जेव्हा अक्षरम एक हेभ्या, आता ह्या परमात्माला अक्षर शब्द वाच्य म्हणून सांग. हे जेव्हा अक्षरम परमात्मा अक्षर शब्दाने वाच्य आहे. हे जेव्हा अक्षरम एष हेभ्य सर्वेभ्यो भूतेभ्यो क्षरति नचैनमति क्षरन्ति यदेभ्यः सर्वेभ्यो भूतेभ्यो क्षरति सर्वं नचैनमति क्षरन्ति तस्मादक्षरम् इत्याचक्षते तथा संतम. बरोबर. स्थानापासून तो क्षरती म्हणजे नष्ट होऊन जातो. अधिकम क्षरती इत्याक्षरम, अधिक रीतीने क्षरती सोडून देतो आपण, म्हणून त्याला अक्षर म्हणतात बरं का. सर्वेभ्यो अर्धेभ्या सगळ्या पदार्थामध्ये सगळ्या विषयामध्ये स्थानापासून देखील एक 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 सोडतो. शरीरामध्ये देखील काय करतो?
हा शरीरामध्ये राहून परमात्मा काय करतो, एक 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 त्याचे भाग नष्ट करायला लागतो. हा मरण प्राप्त होत, मरण प्राप्त झालं असताना, जवळ आला असताना मरण, त्यावेळेस परमात्मा काय करतो, सगळ्या शरीराचे भाग असतात की नाही, एक 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 भाग ते गाळून टाकायला लागतो, चरण करायला लागतो, नष्ट करायला लागतो. आता हाताने, हाताचे काम वगैरे हाताने होत नसतात, पायाचे काम पायाने होत नसतात, कानाने हा पूर्णपणे ऐकू येत नाही, डोळ्याने पूर्णपणे येत नाही वगैरे, असे एक एक भाग जे आहेत थोडे थोडे करून ते काढून टाकत असतो परमात्मा. म्हणून त्याला अक्षर देखील म्हणतात. तसंच पदांच्या मध्ये देखील, श्लोकादिकांच्या मध्ये पदांच्या मध्ये देखील एक 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 अक्षर हे बोलतात. काही लोकांना बोलताना बोबडं बोलणारे असतात की नाही, त्यांच्या तोंडातून मनात त्याचं उच्चारण जरी झालं तरी देखील बाहेर येत नाही. नागर नरवर परिषदी कच्चमुखादक्षरम क्षरती. एक कवीने सांगितलं, काय सांगतोय, अधिभिल्ल पल्ली गल्याम त्यात भल्लव पल्लव वाचाला. लहानसं भिल्ल लोक राहत असताना त्या गल्लींच्या मध्ये एखाद्या गवळ्याचं लेकरू देखील, पोरग देखील वाचार होतं, बोलत राहतो, बराच बोलतो. पण सभा मंडपामध्ये जेव्हा मोठे मोठे लोक बसलेले असतात त्या ठिकाणी त्या तोंडातून, कोणाच्याही तोंडातून एखादं अक्षर तरी बाहेर येतं का? होऊन जात, घाबरून जात. हं? हे सगळं परमात्मा त्या अक्षरामध्ये राहून त्याप्रमाणे क्षरण कोणाच्या ठिकाणी किती करावं काय नाही हे सगळं तो ठरवतो. चरण नाम संत संतत दान. चरण शब्दाचा अर्थ संतत दान देणे, संतत बोलत राहणे, त्याला चरण म्हणतात. असं सांगितलं. क्षर विराश संतत दानयो हो. संतत केव्हाही सारखं वारंवार दान देत राहणे, बाहेर येत राहणे, ह्याला अक्षर म्हणतात. एवं ऋषीषु शब्देषु त्याचप्रमाणे ऋषींच्या मध्ये देखील ते जे शब्द बोलत असतात व्यवहारासाठी बोलत असतात, त्याच्यामध्ये देखील सर्वांनी नामांनी एक 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 जे काही गळले जातात, गाळतोच आपण, गाळलेले असतात देखील त्या सगळ्या शब्दांनी तर परमात्माच आहे. तर उदाहरणार्थ कश्यप म्हणून आहे, कश्यप, त्या कश्यपामध्ये पश्यक असायचं, ते कश्यप झालं. पश्यक हा म्हणजे अनेक मंत्रांचा दर्शन घेणारा, म्हणजे अनेक मंत्र पाहिले म्हणून पश्यक आहे, तर पश्यकाचं कश्यप होऊन आता दंपती म्हणून आहे. तर दंपतीमध्ये काय आहे, जाया आणि पती हे दोन शब्द मिळून दंपती आहे. तिथं कुठेतरी जायाचा ज दिसतंय, फक्त पती राहतो. दंपती म्हणजे धम शब्दाचा अर्थ जाया, जाया आणि पती हे दोघं मिळून दंपती, दंपती. असे सगळे ऋषी लोक देखील व्यवहारामध्ये वापरत असतात अनेक शब्द. त्या सगळ्या शब्दांनी गाळे गेले तरी देखील काही काही अक्षर त्यांनी जरी गाळलेले असले तरी देखील त्या शब्दांनी, त्या अक्षरांनी वाच्य असणारा विष्णू परमात्माच आहे. मग असं असताना देवता नावाच्या मध्ये का होऊ शकत? होऊ शकत. सांगितलं, यो देवानां नामधा एकैव संप्रश्नं भुवनायन्त्यन्या इंद्रं मित्रं वरुणं अग्निं आहुरथो दिव्यस सुपर्णो गरुत्मान्. हे सगळे प्रत्येक शब्दाने वाच्य परमात्मा आहे म्हणून दाखवण्यासाठी हे सगळे प्रमाण आहे. किंवा देवानां नाम एक जो सगळ्या देवतांचे नाव जे असतात त्या सगळ्या नावाने देखील एकटाच वाच्य असतो. त्याच्याबद्दल सगळे भुवनामध्ये, त्रिभुवनामध्ये सगळेजण जाणून घेण्यासाठी प्रवृत्त होत असतात बरं का. अजून इंद्रम, इंद्रम मित्रम वरुणम अग्निम आहू. त्या परमात्म्याला इंद्र म्हणतात, अग्नी म्हणतात, यम म्हणतात, म्हणतात, सगळं त्याला नाव. असो दिव्य हास सुपर्णो,
दिव्य असणारा परमात्मा तोच सुपर्ण हा गरुत्मान, सुपर्ण शब्द वाच्य आहे, गरुत्मान शब्दाने देखील वाच्य आहे. यम इंद्रमाहुर्वर्णम यमाहु, यम मित्रमाहुर्यमो सत्यमाहु. ज्याला इंद्र म्हणतात, वरुण म्हणतात, ज्याला यम मित्र म्हणतात, ज्याला सत्य म्हणून देखील म्हणतात. नामानि सर्वाणि यमाविशन्ति तं वै विष्णुं परमुदाहरन्ति. सगळे नाव ज्या परमात्म्याचं वर्णन करून सांगत असतात ते तं वै विष्णुं परमुदाहरन्ति, त्या विष्णू परमात्म्याला परम म्हणून म्हणतात. हेच सांगितलं. हे रेभ्य सर्वेभ्यो भूतेभ्यो क्षरति न च एनम् अतिक्षरन्ति तस्मादक्षरं तस्मादक्षरमित्याद्यक्षत एतमेव तथा संतम. तशा रीतीने परमात्मा आहे असं समजून घेत म्हणजे वर्णन करतात. न केवलम ऋष्यादीनां नाम भगवतः, फक्त ऋष्यादिक देवतांचे वगैरे इत्यादिकांचे नाव आहेत परमात्म्याचे असं नाहीये. सर्वे वेदापि तस्यैव नाम, सगळे वेद शब्द वाच्य सगळं परमात्माच आहे. सर्वे वेदापि तस्यैव नाम किमुचे वेदाः, नुसतं वेदच काय, सगळ्याच्या सगळ्याच त्या परमात्म्याचे वाच्य आहे, परमात्माचं वाच्य आहे म्हणजे परमात्म्याला वर्णन करून. समुद्र घोष वृषभ पतन भेरी ताडन आदि सर्व घोषापि तस्यैव नामानि यथा योग्यम योजनी. समुद्र आहे, शब्द आहे, घोष आहे, वृक्ष आहे, वृक्ष पडला असं म्हणजे नाव येतं, भेरींचं नाव येतं, ताडनाचं भेरी ताडनादिकापासून जे काही शब्द ऐकू येतात, सर्व घोष सर्व वेद सगळे सगळे तस्यैव नामानि, त्या परमात्म्याचे नाव आहे. यथा योग्यम योजनी, आपण योग्य रीतीने योजना करून लावावी आणि समजून घ्या. एकस्यैव व्याहरण, एक त्या परमात्म्याचंच व्याहरण करत असं उच्चारण करत, व्याहरण म्हणजे उच्चारण करत. एक प्रकारमेव नाम, परमात्म्याचे एकाच प्रकारचे नाव आहे. निर्दोष गुण पूर्तिवाचकत्वात एक प्रकारता, दोषरहित असणारे आणि गुणपूर्वक गुणाने परिपूर्ण असणारे असे जे काही वाचकत्व त्या शब्दामध्ये आहे ते एकाच प्रकारचे असतात आणि ते एक प्रकाराने परमात्म्याचेच वर्णन करत असतात. प्राणामध्ये देखील नारायणच असतो. प्राणे नारायण एव, नारायण विषय एव व्यवहार. प्राणामध्ये देखील प्रकर्षेण आणती नयती गच्छती ते प्राण हा उत्कृष्ट रीतीने आणतो, घेतो, घेऊन जातो आणि सोडतो, याकरता प्राण म्हणतात. नारायण शब्द देखील नारायण देखील त्याप्रमाणे वाच्य आहे, म्हणून त्या व्यवहारामध्ये नारायण देखील येतात. ऋतस्तु विशेषण इंद्रादि नामभयो नामतो विष्णु गुणान अल्पज्ञानामपि प्रकाशयन्ति इति प्राणे नारायणे वेति विद्या. ऋचा सगळ्या विशेषतः इंद्रादि नामाने जरी असला तरी देखील विष्णू परमात्म्याचे गुण आपल्याला कळवून देतात. ते सगळे अल्पज्ञ असणारे लोक देखील त्या शब्दाने वाच्य होतात, पण परमात्मा मुख्यतः वाच्य आहे, म्हणून हे प्रकाशयंती जाणून देतात. म्हणून प्राणादिकामध्ये देखील नारायण एव, नारायण परमात्माच आहे असं जाणा. बृहत संहितेमध्ये त्याबद्दल सांगितलं. हुंकारेण तदैवाब्धिः सर्वाभिभव शक्तिमत्. हुंकार म्हणून जे आहे की नाही, सारखं हं सारखं समुद्र असं करतच असतो. सगळ्या लोकांना त्रास द्यायसाठी म्हणून सगळे भिवून जातात. थोडी शक्ती असते त्याच्यात. विष्णोर भक्ती, विष्णू परमात्म्याला वर्णन करून सांगत असं येतो ही म्हणून पराभिभव वाचक असणारा जो शब्द आहे की नाही, दुसऱ्यांच्या पासून आपल्याला जे काही अभिभव म्हणजे पराजय होत असतो, त्या पराजयाला म्हणतात. म्हणलं की झालं, पराजय दूर. हो मी ते सरते नित्यम वायुर्मेघे संस्थिता. ओम म्हणून तेव्हाही शब्द करत असतो. वायू नित्य मेघामध्ये राहून हो हो
मग गडगड म्हणत असतो. बलवन्नाद संयुक्तो, बलिष्ठ असणाराचा नाद म्हणजे शब्द, ध्वनी. ध्वनी काढत हो हो असं करत असतो. अधिकोच्च तमस्य परमात्मा अधिक उच्च आहे, सर्वात श्रेष्ठ आहे असं दाखवून देण्यासाठी ओंकार स्थात उद्दिष्ट, ओंकाराचा अर्थ अर्थाचा उद्देश करून म्हणजे आपल्याला अर्थ दाखवत त्याचा उच्चारण करत असतो. सांगितलेला जो अर्थ आहे त्याच्यामध्ये अधिक रीतीने परमात्मा वाच्य असतो. नादो बली प्रवदती, नाद हा जो असतो की नाही, बलिष्ठ असणारा व्यक्ती नाद करत असतो. प्रवदती यथा भेरी ध्वनी प्रभो, भेरींचा शब्द असतो की नाही, ज्याप्रमाणे उच्च रीतीने नाद करत असतो त्याप्रमाणे परमात्म्याचे उच्चारण होत असते. परमात्म्यामध्ये अनुदात्त स्वरूप असते म्हणून औदार्य दाखवलं. परमात्म्याचे औदार्य कसे आहे दाखवून देण्यासाठी अनुदात्त स्वर्ग घातलं. अपेक्षया अन्य नीचत्वम, त्याच्यापेक्षा बाकीचे सगळे नीच आहेत, कमी आहेत हे दाखवून देण्यासाठी घंटा अद्या हा सरितात्मिका, घंटा वादन वगैरे करतो त्याच्यामध्ये सरित शब्द असतो बरं का. उच्च उच्च असणाऱ्या स्थान आपले आहे असं दाखवून देण्यासाठी उदात्त स्वर्ण चंचवा आदी अक्षर आहे. स्वर्णांच्या मध्ये सोन्याच्या मध्ये तंतूंच्या मध्ये तारेमध्ये स्वर असतो. म्हणून जे तार लावले असतात की नाही तंतू विणेमध्ये वगैरे, त्याच्यामध्ये देखील स्वर निघतो. तो निघतो म्हणजे उच्च स्थिती परमात्म्याचे उच्च स्थान आहे, परमात्मा उच्च स्थानामध्ये आहे हे दाखवत येण्यासाठी असं असतं. विष्णू व्यक्तीचा मंद्र, हा मंद्र शब्द आवाज जो येतो की नाही ते देखील विष्णू परमात्म्याचे स्वसादी प्रचयात्मक हा, म्हणजे श्वास इत्यादिकामध्ये जो आवाज येत असतो की नाही तो प्रचय स्वरूपाने येत असतो, शांत रीतीने येत असतो. वदंती किमु वेदाद्य मार्जा राज्य विधा, तसं वेदामध्ये जे काही सांगितलेलं असते तसं मार्जनांचे शब्द असल्याप्रमाणे सांगितलं असते. मार्जार शब्दाने परमात्मा का वाच्य आहे, मारयित्वा प्रभक्षैव जरयत्यखिलं जगत, सगळ्या जगताला मारून खाऊन टाकतो आणि पचन करून टाकतो. म्हणून त्या परमात्म्याला मार्जार, येन मार्जार उद्दिष्टो मोषणान मोषको हरिही, सगळ्यांना मोषणात म्हणजे आकर्षित करतो याकरता मूषिक, मूषिक ह्या शब्दाने देखील परमात्माच वाच्य आहे. वर्षणात उद्दिष्ट, वर्षणात सगळं दृष्टी करतो सगळीकडे याकरता वृष. बलवान वल्ली नामका, वल्ली म्हणून त्याला नाव काय, बलिष्ठ असल्या कारणाने वल्ली. तारणात तृण, सगळ्यांचं तारण करतो रक्षण करतो म्हणून तृण शब्दाने वाच्य आहे. असो इत्यादिको अभिधीयते, या रीतीने एकच परमात्मा अशा सगळ्या शब्दांनी वाच्य आहे बरं का. अभिधीयते म्हणजे सांगितला जातो. सर्वनामापि भगवान सर्वशक्तिश्च सर्ववित, सर्व नामांनी परमात्माच वाच्य आहे, सर्व शक्तिमान देखील तोच आहे, सर्व जाणणारा देखील तोच आहे. सर्वविध ब्रह्मरुद्रादी जीवेभ्यो, ब्रह्म रुद्र इत्यादी सगळ्या जीवांच्या पेक्षाही जड असणाऱ्या पदार्थांच्या मध्ये देखील स्त्रिय एव च, जडेभ्य स्त्रिय एव च, जड पदार्थ त्या ठिकाणी असणारे ऐश्वर्य लक्ष्मी इत्यादी कामध्ये देखील ते परमात्माच वाच्य आहे. व्यतिरिक्त हा सदा अनंत, त्या सगळ्या देवतांना सोडून वेगळ्या रीतीने परमात्मा आनंद त्या ठिकाणी राहत असतो. सांद्र आनंदयिक रूपतः, सांद्र असणाऱ्या आनंद स्वरूपाने परमात्मा राहत असतो. तस्यैव मुख्य नामानी समाकृष्येत रेष्यती, त्या परमात्म्याचे मुख्यतः सगळे नाव असतात. त्याला आपण समाकर्षण करून म्हणजे आणून खेचून त्या सगळ्या नावाने आपण इतर सगळ्या गोष्टींना वापरत जातो.
उपचारात प्रवर्तन्ते, उपचारतः आपण त्यांचा प्रवृत्तीमध्ये आणतो, आपल्या कार्यामध्ये घेतो त्यांना. आपलं कार्य व्यवहार जे आहे प्रसिद्ध व्हावे या उद्देशाने केलेला असतो. तसैव सर्वनामानी प्रवर्तन्ते च मारुते. त्या सगळ्या नावाने जसं परमात्मा वाच्य आहे तसंच वायुदेव देखील वाच्य आहे. न तावन मुख्य वृत्ती हा वेद परमात्मा एवढा मुख्य वृत्तीने नसलं तरी मुख्य वृत्तीच असते. इतर देवतांच्या हिशोबाने मुख्य वृत्ती असते. अन्य अपेक्षा अन्य देवतांच्या दृष्टीने वायुदेव देखील वाच्य आहे. मुख्यतः सर्व नामातु विष्णुरेको न त्यापरा. रेन मुख्यतः सगळ्या नावांनी हा संपली वेळ. झालं काय? हम्म. ठीक आहे, ठीक आहे. कुठं आलो होतो आपण? प्राण. मुख्यतः सर्वनामानि प्राणापासून. विष्णुरेको, हो, हे सुरू करायचं. तेवढंच. हो. हम्म. सर्वनामापि भगवान सर्वशक्तिश्च सर्वनाम. इथून सुरू. नमस्कार. हरे नमः. नमस्कार. अरे सर्वनामाने भगवान तिथून सुरू. सर्वनामानी हे सगळं. हा, ठीक आहे. अरे बंद पडेल. अरे हो. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.